आझाद मैदानावर मराठा बांधव यायला सुरुवात झाली। खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो की उद्याचा मनोज यांच्या बंदोबस्ताची तयारी केलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतोय की हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान जे आहेत ते अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य राखीव दलाच्या ज्या काही अतिरिक्त बंदोबस्ताच्या तुकड्या आहेत त्या सुद्धा बोलवण्यात येणार आहेत आणि जवळपास 1,500 पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानामध्ये असणार आहे। सध्या महाराष्ट्र परेड सुरू आहे। उद्याच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने त्यांना सूचना सुद्धा दिल्या जात आहेत आणि मध्यरात्रीच्या अगदी सभोवताली पोलिसांचा बंदोबस्त असणारच आहे। मात्र त्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल आहे, राज्य राखीव दलाच्या तुकड्या आहेत आणि अतिरिक्त बंदोबस्त म्हणून आणखी काही त्या सुद्धा या सगळ्या बंदोबस्तामध्ये वापरल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आतापासूनच हा बंदोबस्त जो आहे तो लागायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। पोलिसांचं एक मोठं मनुष्यबळ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दिलं जाणार आहे। मात्र कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शिवाय आंदोलक जे आझाद मैदानामध्ये येतील ते आपली जागा सोडून मैदानाच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी देखील पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच या सगळ्या पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या सध्या तरी पोलिसांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। आझाद मैदानाच्या अगदी मध्यभागी जिथे हे आंदोलन होणार आहे आणि जे मैदान आपण पाहतोय ते मैदान अगदी 5,000 आंदोलकांच्या क्षमतेचं आहे आणि इथे कशा पद्धतीचा बंदोबस्त असेल, काय करावं लागेल, पोलिसांनी काय खबरदारी घ्यायची आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काय सूचना द्यायला हव्यात, अशा अनुषंगानं हा बंदोबस्त जो आहे तो सध्या लावताना पाहायला मिळत आहेत। आणि आज रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्यासह त्यांचे समर्थक जे आहेत ते मुंबईच्या मध्ये पोहोचतील आणि मध्यरात्री पोहोचल्यानंतर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आझाद मैदान बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मराठा बांधव यायला सुरुवात झाली आहे। उद्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मात्र आजपासूनच सध्या मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आपला बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। आम्ही सगळ्या अटी शर्तींचं पालन करू, कुठेही गालबोट लागणार नाही अशी हमीच जरांगेंनी दिली आहे। तर जरांगे पाटलांची थोड्याच वेळा